सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काल जरा रिलॅक्स केलं 2 दिवस, कारण आपण नांगरलं होतं. आणि आज इकडे बघा समीक्षाने हळद लावायला घेतली. हळद लावावीच लागेल आता, कारण पावता काय सुकं वातावरण होणार नाही जास्त. असं ऊन थोडंसं पडतं, परत एकसर येते आणि असंच वातावरण आहे. तर चला आता पण काय हे करू, हळद लावू. हे बघा मंडळी, समीक्षाने इथे हळद आणली आहे. हे बघा हळद पण आहे. आपण ती माहिती ना, टाळसुरीमधून आणली हळद. आता ह्याला वरंबे करावे लागतील. थोडे वरंबे केले ना, वरंबे करून त्यात लावायचे. बघा आम्हाला काही प्रॉपर माहीत नाही, पण आम्ही लावतो. आणि आम्हाला गेल्याला चांगलं ह्या जमिनीने प्रसाद दिला आहे. हळद खूप चांगली दिली, शेंगदाणे दिले. पावटा लावलेला मात्र तो गुरांनी खाल्ला होता, पण आता ठीक आहे, त्याला काय हरकत नाही. पण बाकी सगळे उत्पन्न ह्याच्यातून चांगले आले. नाचणी पण आलेली. सागा पण तोडायलाच लागणार आहे, कारण तो झुकला आहे पूर्ण जमिनीवर. समीक्षा तुम्ही म्हणाले अरे समीक्षा काम करते तू काय? म्हणजे सगळेच आम्ही चिखलात गेलो तर सगळेच चिखलात येऊ, त्यासाठी नाही गेलं. समीक्षाने एक वरंबा असा करत आणला. असे वरंबे करायचे असतात. साधारणतः किती उंचीचे, किती जाडीचे, किंवा किती रुंदीचे, किती बाय किती, हे आम्हाला येणार नाही, कारण आम्ही प्रॉपर काय शेतकरी नाही. आम्ही हौशी शेतकरी आहे. असं करतोय. ही आवड आहे आमची मंडळी. आम्हाला हळद लावायची आहे, त्यासाठी आम्ही हळद जाऊन शोधून आणली. संपली होती तरी विद्यापीठात आम्ही आणली. आता समीक्षाच्या 4 ओळी करून झाल्यात, वरंबे करून झालेत. म्हणजे अजून त्याला लावायची हळद, वरंबे करून झालेत. हे बघा मंडळी, समीक्षाने आता हळद लावायला घेतली. फायनली वरंबे करून झालेत तिचे. आता बघू, कमी पडले तर अजून करावे लागतील वरंबे. ही हळद आहे इथे आपण आणलेली. तिला ऑलरेडी कोंब पण आलेले आहेत, पण ठीक आहे, आता ती लावली पाहिजे. साधारण आपल्याकडे अशी हळद आहे बघा. अशी हळद आणली होती आपण. आपल्या हळदीचं बी जरी ठेवलं असतं तरी झालं असतं, पण आपण ठेवली नाही. हे बघा, ही पण घरचीच हळद आहे. हे बघा मंडळी, आता तुम्हाला चिखलामुळे दिसणार नाहीत. आता झाली आपली हळद लावून. हे बघा किती ओळी केल्या. 1 2 3 ही मधली 1 2 4 5 6 ओळी बसल्यात आपल्या. आता यात किती होते काय माहिती. आपण लावले 3 किलो असतं ना. आत्ताशी गेले बिचारी समीक्षा, थकली ती, कारण ती चिखलात एकटीच शिरली होती आतमध्ये. आणि तिने केलं सगळं व्यवस्थित लावलं आहे. पाऊस पण येतो आज मध्ये मध्ये, पण बोला आज नाही. काम आता आपल्याला संपवलंच पाहिजे, कारण दिवस कमी आहेत, काम जास्त राहिलं झालं. आता असं व्हायला नको. मी पण असंच बाजूबाजूचं छोटे गवत काढलं, म्हणजे झाडांच्या भोवतीचं. ते किती काढलं तरी वाढणारच पुन्हा, पण तरी पण झाडांना त्रास होऊ नये असे आपल्याला हे असतं. झाडांची वाढ पण व्हावी, त्याच्यामुळे थोडं गवत पण काढलं मी इथे. आता तुम्हाला तसं वाटणार नाही गवत काढले, पण गवत भरपूर काढलं. हे बघा, ह्या लिंबाशी आपल्याला तोडून ठेवलं. कारण बघा हा जो लिंबू आहे ना छोटा, इकडे जो लावला आहे गवतीच्या बाजूला, तो पण व्यवस्थित वाढायला पाहिजे. कारण एकदा गवत झालं मग ते गवत आहे ना, त्याच्यापेक्षा छोट्या झाडाला वाढू देत नाही. मग त्याच्यावर किडी चढतात. गवताला ज्या किडे मुंग्या असतात ना, वाळवी असते ती चढते झाडांवर. त्याच्यासाठी मग त्याचा बचावासाठी आपण हे करतो आहे. पण त्याला ॲक्च्युली ना सारखं दर दिवशी हात लागणं थोडं गरजेचं आहे. आज इकडे उद्या तिकडे असं झाडं एकाच दिवशी नाही केलं, पण आपण इथे नसतो त्यामुळे कंटिन्यू आपण करायला जातो. पण आता हे परत बघा तुम्ही 4-5 दिवसांनी येऊन बघाल ना, जंगल झालेलं असेल पुन्हा.
आता हे तुम्हाला जे क्लीन दिसते जी जमीन ना ती पूर्ण हिरवीगार होऊन जाईल आणि त्यामध्ये लाजरी वगैरे लाजरी असली तर भयंकर, पण असं आपण यावेळेला कशी तरी क्लीन केलेली आहेत. नांगरलो पण आपल्याला दादाने नांगर पण दिला. जर आधी लावली असती ना हळद, आम्ही आणल्यापासून जर हळद लावली असती ना तर ती मंडळी थोडी उगवून पण आली असती वरती, पण आता ती उगवलेली दिसणार नाही आपल्याला. असो लावली, समीक्षाने केली त्यासाठी थोडी मेहनत चांगलं आहे. मेहनतीचं फळ वाया जाणार नाही, आपलं वाया जातच नाही, काही ना काही नाही तरी थोडं त्यातनं भेटतं आपल्याला. गेल्याला हळद लावली मस्तपैकी 1.5-2 किलो आपल्याला हळद भेटली. आपल्याला शेंगदाणे आपण अर्धा किलो लावले होते, आपल्याला 8-9 किलो भेटले. असं आपल्याला काही ना काहीतरी फायदा होतच होतो. चला आता जाऊया घरात, पाऊस पण यायला लागला आहे, 1 वाजून गेला. टाईम झाला आहे मंडळी. तनूने फुलं पण काढली झाडाची पूजेसाठी. आम्ही संध्याकाळची इकडे पूजा करतो, सकाळी उशिरा उठतो ना त्यापेक्षा आपलं संध्याकाळी, आणि दिवसभर फुलं पण झाडाला छान दिसतात, बरं वाटतं. आता उद्या पण काढा, किती उमलतील, छान दिसतंय झाड. मस्त वातावरण पण एकदम आज दिवसभर आहे. मात्र पाऊस येतोय सारखा, 5-5 मिनिटाला पाऊस आहे. छान पाऊस. वातावरण छान वाटतंय मंडळी. झाले आता आपले दिवस जवळजवळ येत चालले, परत जायचे. अरे या झाडाच्या कळ्या पण कमी, कळ्या आहेत भरपूर. आता फुलं आहे ना हळूहळू कमी होत जाईल पावसात, पण पावसात कसं कळ्या गळून जातात ना. त्या निगडी रोवलेल्या बघा उगवल्यात, कुंपणाला झाल्यात. त्या कुंपणाला निगडी खूप छान असतात, अत्यंत आवश्यक असतात. केलं आपण कुंपण, जेवढं प्रयत्न होईल तेवढं पप्पांनी आईने केलं आहे. आता ते टिकते किती त्याच्यावर आहे, कारण बाजूने कसं गुरं वगैरे शिरतात ना, तर सगळी वाट लागते. बघू आता. इथं 12 महिने राहायला असतं ना तर गोष्ट वेगळी झाली असती. मग काय टेन्शनच नव्हतं. चला मंडळी जाऊया आता घरात. मंडळी चहा प्यायला इथे मस्त की समीक्षाने चहा दिलाय. आज खूप दिवसांनी तनू हट्ट करतो म्हणून दूध आणलंय. दूध नाही ना आम्हाला कोरा चहा आवडतो इकडे गावी, आणि बटर चहा बटर. तर चला या मंडळी मस्त की चहा बटर खाऊया. काम पण चालू आहे ऑफिसचं. बाहेर अजून मंडळी 6:45 झाली तरी अजून अंधार नाही झालं. इकडे अंधार आता उशिरा होतो, 7 वाजेपर्यंत होतो. चला या मंडळी जेवायला. इथे मस्त की समीक्षाने आज आपल्या बागेतली आळूवडी बनवलेली आहे, छान मस्त. ही बघा कशी वाटते आळू, आपल्या बागेतल्या पानांची आळूवडी, प्लस बेसन पिठाचं पिठलं केलंय, बेसन पिठाचंच करतात. पापड आहे तिथे, भात आहे. चला या मंडळी जेवायला. जेवूया आता आपण. आता समीक्षा, दक्षू, तनूच आहे जेवायला. चला या मंडळी आता जेवायला.